आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचं आहे लोकसभेच्या, आणि त्यामध्ये डॉक्टर अमोलजी कोल्हे यांना मतदान करावं, तुतारीच्या चिन्हाला मतदान करावं ही विनंती करण्याकरता आम्ही आलेलो आहोत. अमोलजी कोल्हे हे आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व आतापर्यंत 5 वर्ष करत आलेलेच आहेत. ते खरं म्हणजे एक अत्यंत चांगले कलाकार म्हणून आहेत. आपण टीव्हीवर त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज म्हणून पाहिलं. शिवपुत्र संभाजी सुद्धा महाराष्ट्रातलं लोकप्रिय नाट्य, महानाट्य आपण सर्वजण पाहत आहोत. कलाकार म्हणून तर ते खूप चांगले आहेत, परंतु मी आजच्या सभेला त्यांच्या जाणीवपूर्वक आलो याला एक कारण आहे की कलाकार म्हणून ते मोठे आहेत, मान्य करतो आम्ही. परंतु त्यापेक्षा ज्या वेळेस वेळ आली त्यावेळेस त्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय निष्ठेचा होता. आदरणीय साहेबांबरोबर भक्कमपणे पाठीशी उभं राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आणि त्यापेक्षा सुद्धा मला आणखी मोठे त्या याकरता आणखी वाटत असतात की तो निर्णय त्यांचा विचाराचा होता, पुरोगामी विचाराचा होता, बहुजन समाजाच्या विचाराचा होता, समतेच्या विचाराचा निर्णय त्यांचा होता. एक कलाकार माणूस ज्यावेळेस खासदार होतो आणि असा वेळ येते की आता काय घ्यायचं, आपण काय करायचं. अनेक व्यवहारी माणसं होते की व्यवहारी माणसं भराभर बाजूला गेले, सत्तेमध्ये जाऊन बसले, परंतु भक्कमपणे उभं राहणारं असं व्यक्तिमत्व डॉक्टर कोल्हे यांचं आम्हाला पाहायला मिळालं की नाही, मी विचाराबरोबर राहील आणि विचाराची पाठराखण करील. त्यांचे 2 भाषणं मला खूप, सभागृहामधले जर भाषणं त्यांची ऐकली आणि विशेषतः एक गीत, शेवटी त्यांनी एक कविता सुद्धा अत्यंत सुंदर पद्धतीने म्हटली. माझं मत असं आहे की युट्यूबवर तर मुद्दाम पहा, तेव्हा त्यांचं भाषण ज्यावेळेस ते बोलतात सभागृहामध्ये सगळं सभागृह शांततेने ऐकत असतं. मोदी, पंतप्रधान मोदी आणि शहा सुद्धा शांततेने ऐकतात, आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहत असतात. काय सुंदर पद्धतीने मांडणी त्यांची असते, आश्चर्यचकित होऊन पाहतात. आणि एवढंच नाही तर देश सुद्धा, देशामध्ये सुद्धा त्यांची लोकप्रियता आज त्यांच्याकडे उत्सुकतेने पाहतात की ते पुन्हा खासदार म्हणून आले पाहिजे असा वाटणारा वर्ग खूप मोठा आहे. मी आपल्या सगळ्यांना सांगेल की त्यांना पुन्हा लोकसभेमध्ये पाठवायचे. अनेक कारण आहेत, त्यामध्ये अनेक कारण आहेत की तिथे आपला माणूस कसा असला पाहिजे, खासदार कसा असला पाहिजे. तो उभा राहिल्यानंतर सभागृह शांत होतोय, शांततेने ऐकतं, देश उत्सुकतेने पाहायला लागतं. असाच खासदार मिळणं सुद्धा भाग्याची गोष्ट असते. मी पाहिलं आहे की आता खूप संकटामधून देश जातो. मी त्या सगळ्या विषयांमध्ये जात नाही. आता साहेबांचं भाषण आपल्या सगळ्यांना ऐकायचंय. पहिला आघात होतो आहे तो लोकशाहीवर होतोय, आघात होतो आहे राज्यघटनेवर होतोय, समतेच्या विचारावर होत आहे, तुमच्या मताच्या अधिकारावर सुद्धा आघात होईल की काय अशी परिस्थिती देशामध्ये निर्माण झालेली. अशा वेळेस जनजागृती करता देशात फिरणारा, आपल्यात फिरणारा आणि विचाराबरोबर माणसांना घेणारं असं कोणतं व्यक्तिमत्व पाहिजे. साहेबांना साथ देणारं, इंडिया आघाडीला साथ देणारं, महाविकास आघाडीला साथ देणारं अशा माणसाची जी गरज असते ती डॉक्टर अमोलजी कोल्हे यांच्यामुळे पूर्ण होणार आहे. पुढच्या काळामध्ये अनेक दुरुस्त्या आपल्याला करायच्या आहेत. देशाचं राजकारण पूर्णपणे बिघडलेलं आहे, हे तुम्हाला सांगतो. देशाचं राजकारण बिघडलेलं आहे, राज्याचं राजकारण पूर्णपणे बिघडलेलं आहे. काय होणार या देशाचा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळेस योग्य प्रतिनिधित्व करणं, योग्य प्रतिनिधी आपण पाठवणं आवश्यक आहे. खरं म्हणजे मी पाहतोय आदरणीय साहेबांच्या बाबतीत असं झालं, तो भटकता आत्मा इतना शब्द पंतप्रधान सारख्या व्यक्तिमत्वानं वापरावं ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट होती. त्यांनी वापरला, सगळ्यांना वाईट वाटून गेलं. मला मी सांगेल की मी औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका गावामध्ये गेलो होतो, प्रचाराच्या निमित्तानं गेलो होतो. पारावर काही वडीलधारी माणसं बसली होती. मी नमस्कार केला. ते म्हणले, भाऊ तुमच्याशी 2 मिनिटं बोलायचं. मी काय बोलायचं म्हणलं, बाबा काय बोलायचं. ते म्हणले, काय चाललंय नेमकं तुमच्याकडं. आता त्यांना ते संगमनेर आणि पुणे सगळं एकच वाटत होतं तिकडच्या लोकांना. मी संगमनेर, पुणे, बारामती सगळं एक वाटत होतं. म्हणलं काय नाही, म्हणजे साहेबात करता जे चाललंय ना तुमचं तिकडं ते काय बरोबर नाही, एवढं सांगा म्हणे सगळ्यांना.
तेव्हा सामान्य माणूस, पारावरचा माणूस, त्याला सुद्धा कधीतरी वाटून जातो का काहीतरी चुकीचं चाललंय. आपल्या ज्या माणसानं आयुष्यभर सेवा केली समाजाची, महाराष्ट्राची, देशाची, त्याच्या बाबतीत चाललेलं आहे हे कोणालाही योग्य वाटत नाही. हे तुम्हाला या निमित्तानं सांगतो. महाराष्ट्रातल्या लोकांना सुद्धा नाराजी या बाबतीत. आणि आपण सगळ्यांना तर ही गोष्ट खटकलेली आहे की आदरणीय साहेबांचा ज्यावेळेस सर्वोच्च सन्मान होणे आवश्यक आहे त्यावेळेस काही माणसं वेगळी वागतात, जवळची माणसं वेगळी वागतात. त्यावेळेस डॉक्टर अमोल कोल्हे हे भक्कमपणे पाठीशी उभं राहतात. याचं कौतुकच आपल्या सगळ्यांना वाटलं पाहिजे. पण केवळ फक्त डॉक्टर अमोल कोल्हे नाही तर तुम्हाला सुद्धा तुमच्या आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की हे मत आपण जे देणार आहोत ते डॉक्टर अमोल कोल्हे यांना ज्यावेळेस देतो आहोत ते आपल्या एका आदर्श लोकप्रतिनिधीला निश्चितपणे देतो आहोत. परंतु ते मत आदरणीय साहेबांना सुद्धा जाणार आहे. त्यांना भक्कमपणे या परिस्थितीमध्ये पाठिंबा देणारा ते ठरणार आहे. उद्धवजींना ते मत जाणार आहे. आपलं मताचा शिक्का तुतारीवर मारल्यानंतर उद्धवजींना सुद्धा ते मत मिळणार आहे. आदरणीय राहुलजींना, प्रियंकाजींना, सोनियाजींना मत मिळणार आहे. कारण ते मत आहे ते लोकशाहीला दिलेलं मत, ते राज्यघटनेकरता दिलेलं मत आहे. हे कुणीही विसरून जाऊ नये. आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राचं बिघडलेलं राजकारण, भारतीय जनता पक्षानं सगळ्यात जादा नुकसान महाराष्ट्राच्या सगळ्या राजकारणाचं केलेलं आहे. ते सुद्धा दुरुस्त आपल्याला करायचंय. देशाचं राजकारण दुरुस्त करायचंय. पुन्हा राज्यघटना ताकदवान बनवायची आहे, पुन्हा लोकशाही ताकदवान बनवायची आहे आणि हा देश पुढे न्यायचा आहे. आणि म्हणून हे मतदान आपण डॉक्टर अमोल कोल्हे यांना करावं, तुतारीच्या चिन्हाला करावं अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.